जनतेचं हक्काचं मराठी न्यूज चॅनेल एक शासन। नमस्कार, मी मिलिंदा पवार। एक शासन न्यूज महाराष्ट्र मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। अमर रहे, अमर रहे, अमर रहे। काय घोषणा द्या? कोण म्हणतो नाव कुणाचे? मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव कुणाचे? नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दी.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी आज प्रकल्पग्रस्तांनी वाशी ते नवी मुंबई विमानतळाचे प्रवेशद्वार असणाऱ्या पनवेलमधील कारंजाडे दरम्यान बाईक रॅलीचे आयोजन केले होते। प्रकल्पग्रस्तांचे नेते व माजी खासदार दी.बा. पाटील यांचा आज 12वा स्मृतिदिन असून त्यानिमित्ताने हा जनांदोलनाचा भाग म्हणून रॅली काढण्यात आली। आज असं आहे की लोकनेते दी.बा. पाटील यांचा स्मृती दिन आहे। या स्मृती दिनाने पूर्वीच नाव जाहीर व्हावं असं आमची एक इच्छा होती, परंतु केंद्र सरकारकडून असं सांगितलं जातंय की ज्या दिवशी विमानतळ सुरू होईल त्या दिवशी ह्या नावाचं घोषणा होईल। परंतु अहमदाबाद, हैदराबाद किंबहुना बेंगलोर या विमानतळांचं नाव उद्घाटनापूर्वी घोषित झालेलं होतं। आमचं मत आहे की आपण निश्चितपणे नाव घोषित करायला यावा आमचा विश्वास आहे। तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब, विद्यमान मंत्री गणेशजी नाईक साहेब, माजी मंत्री जगन्नाथजी पाटील साहेब, माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, डॉक्टर संजीव नाईक साहेब यांच्या समक्ष शब्द दिलेला आहे आणि ही भारतीय जनता पक्षाची स्ट्रॉंग पिलर आहेत। किंबहुना या ठिकाणी आमच्या चळवळीचे ते स्ट्रॉंग पिलर आहे आणि त्यांच्या समोर शब्द दिलेले आहे। यामुळे निश्चितपणे नाव निश्चित जाहीर होईल, पण निश्चित जाहीर होण्यापूर्वी आमची मागणी आहे की राज्याचे मुख्यमंत्री पुढाकार घ्यावा आणि लवकरच नाव घोषित कसं व्हा अशी मागणी केलेली आहे। त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री महोदयांनी की मी तातडीने त्याकडे लक्ष देतो आणि माननीय मंत्र्यांची भेट घेऊन हा कार्यक्रमाचं निश्चित करतोय। आता आम्ही आशावाद आहोत की आमचं नाव घोषित होईल एवढं आम्हाला निश्चित वाटतंय।